एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टल संदर्भातील भरती प्रक्रिया सध्या सुरू असून याबाबतचे प्रेफरन्स नोंदवणे सध्या सुरू आहे. आपण ही वेबसाईट बघू शकता. मात्र काही दिवसापासून असे लक्षात आलेले आहे की विद्यार्थ्यांना उमेदवारांना या संदर्भातील OTP जो आहे तो जनरेट होत नाही आहे. साईटवर बरेचसे प्रॉब्लेम सुरू आहेत. त्या संदर्भात एक परिपत्रक आलेले असून यामध्ये आपण बघू शकतो प्राधान्यक्रम जनरेट करणे किंवा लॉक करणे इत्यादी बाबत जर काही तांत्रिक अडचणी आल्यास समोर जो तुम्हाला ईमेल ॲड्रेस दिसतोय त्याच्यावर तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट असेल हा तुम्ही शेअर करून तुम्ही त्यावर ह्या गोष्टी सांगू शकतात. किंवा याच्यासाठी OTP साठी अडचणी असतील तर बघा, हिस्ट्री कॅचे क्लिअर करायची आहे किंवा इनकॉग्नेटिव्ह विंडोचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता तो कसा करायचा याचा एक सखोल आपण असा डेमॉन्स्ट्रेशन आता बघूया. बघा, आपण याच्यामध्ये आल्यानंतर जे काही क्रोम ब्राउझर आपला आहे त्यामध्ये बघा या 3 डॉटवर जर क्लिक केलं तर खालच्या बाजूला सेटिंगमध्ये जर आपण गेलो तर या बाजूला बघा प्रायव्हसी अँड सिक्युरिटी याच्यामध्ये डिलीट ब्राउझिंग डेटा याच्यावर जर क्लिक केलं तर ऑल टाईमवर वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा सर्व हिस्ट्री त्याचप्रमाणे सर्व कुकीज कॅचेस क्लिअर होतील. डिलीट फ्रॉम माय डिव्हाइस ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आत्तापर्यंतचं जे काही आपली हिस्ट्री असेल वगैरे हे सर्व गोष्टी निघून जातील. हे झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे इनकॉग्नेटिव्ह विंडोचा वापर करायचा. तर इनकॉग्नेटिव्हसाठी तुम्ही बघू शकता हे 3 डॉटवर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा यूज इनकॉग्नेटिव्ह विंडो त्यामध्ये असं प्रायव्हेट प्रकारचं एक ब्राउझर किंवा अशी एक आपल्याला समोर विंडो अशा पद्धतीचे दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही पवित्र पोर्टलचं सर्व काही जी काही साईट आहे आपली ती आपल्याला टाकून बघायची. ती टाकल्यानंतर बघा आपण या ठिकाणी टाईप करतोय आणि टाईप केल्यानंतर बघा आता तिथं आपल्याला वरच्या बाजूला प्रोसेसिंग होताना दिसत आहे. तिथं वरती कोपऱ्यामध्ये इनकॉग्नेटिव्ह आणि सर्व स्क्रीन काळ्या कलरची आपल्याला होताना दिसेल. दुसऱ्या बाजूला ती पांढऱ्या रंगाची असते, मात्र इनकॉग्नेटिव्हमध्ये ती काळ्या रंगाची असेल. हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर बघा वरती प्रोसेसिंग होताना आपल्याला दिसतंय. आणि जर काही अडचणी असतील तर नक्कीच आपण ह्या ईमेल ॲड्रेसवर संपर्क साधू शकतो. आणि हिस्ट्री कॅचे क्लिअर करायची आहे, इनकॉग्नेटिव्ह विंडोचा वापर करायचा आहे. हे करून बघा. अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स त्यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे केल्यानंतर OTP आला का हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि आपली इतरही पवित्र पोर्टलचे व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.